आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। या मतदारसंघात आल्यानंतर गाडीत झोपलेला असताना खडखाड वाजलं की समजायचं आलं मुरबाड मतदारसंघ। खासदार निलेश लंके यांनी नाव न घेता भाजप आमदार किसन कथोरे यांना हा टोला लगावलाय। यापूर्वी जिथे खड्डा संपतो तो मतदारसंघ म्हणजे मुरबाड मतदारसंघ असं भाजप आमदार किसन कथोरे हे वारंवार आपल्या भाषणात म्हणत होते आणि त्यामुळेच लंके यांनी कथोरे यांना हा टोला लगावलाय। म्हणजे या मतदारसंघाचं आणि माझं वेगळं नातं आहे, कारण आम्हाला जर मुंबईला यायचं म्हणलं तर मुरबाडवरूनच यावं लागत, घाटाच्या खाली आलं का तुमचाच मतदारसंघ। आम्हाला या मतदारसंघात शिरल्यानंतर जर गाडी झोपलेला असतो आणि खडखड वाजायला लागलं का समजायचं आलं बा मुरबाड मतदारसंघ। ही अशी परिस्थिती पवार साहेब। अरे त्यामुळे ही परिवर्तन ही सगळ्यात महत्त्वाची आज या ठिकाणी ही लढाई आहे। तर दुसरीकडे बदलापूर शहरात आजही अनेक सोसायट्यांमध्ये पाणी टंचाई आहे। टँकर मोठ्या प्रमाणात तिथे पाणी पुरवठा करतात, मात्र टँकर हे त्यांच्याच बगल बच्चांचे आहेत अशी टीका सुभाष पवार यांनी कथोरे यांचं नाव न घेता केली। पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एवढं मोठं शहर आहे, सुसंस्कृत शहर आहे, परंतु या शहराला सुद्धा नीट नियोजन करता आलेलं नाही। 20 वर्ष या ठिकाणी ते प्रतिनिधित्व करतायत, अजूनही पाणी पुरवठ्याची सुद्धा सोय काही बिल्डिंग्समध्ये नाही आहे। टँकर फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी पुरवठा करतायत। ते टँकरही कोणाचे तर तेही त्यांच्या बगल बच्चाचे टँकर त्या ठिकाणी आहेत। दरम्यान जसजसा मतदानाचा दिवस जवळ येतोय तसतसे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ह्या आणखीनच जोर धरू लागल्यात। पब्लिक मीडिया, बदलापूर।